नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की महिपतला वाटत असतं प्रियाने एवढं खात्री देऊन सांगितलेलं आहे की आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सायली आणि अर्जुन येणार नाही, त्यामुळे सायली आणि अर्जुन काही येत नाही, त्यामुळे तो अगदी निवांत असतो। साक्षीसुद्धा जरा नॉर्मलच असते। पण आता ज्याबरोबर सुभेदारांची गाडी येते आणि प्रताप कल्पना गाडीतून खाली उतरतात, तसं लगेचच महिपत खुश होतो, कारण त्याला तिथे सायली अर्जुन दिसत नाही। तो विचार करतो, चला ज्युनियर सुभेदार आणि त्यांची बायको काही दिसत नाही, म्हणजे आपल्याला त्यांचं थोबाड पाहावं लागणार नाही। आता जरा ह्या प्रतापला सतवावं अशा विचाराने लगेचच महिपत प्रतापजवळ येतो आणि प्रतापला म्हणत असतो, वेलकम 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 टू एक्सपो। आता धड वेलकम टू दी एक्सपो हे सुद्धा याला बोलता येत नाही, आणि तरीही हा इंग्लिशमध्ये स्वागत करायला पुढे आलेला आहे, ते सुद्धा एका फार्मा कंपनीच्या मालकाचं। तरीसुद्धा आता प्रताप काही त्याच्याकडे बघत नाही, तर लगेचच महिपत प्रतापला म्हणायला लागतो की काय हो प्रताप साहेब, तुम्हाला आमचं तोंडही बघायची इच्छा नाही आहे, पण आम्हाला तुमचं वेलकम करायचं आहे। त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि अर्जुन महिपतच्या हातात हात मिळवतो आणि म्हणत असतो, थँक्यू फॉर युअर वॉर्म वेलकम महिपत शिखरे। पण काय आहे ना, तुमचा हे वेलकम वगैरे करून काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण तुम्ही काहीही केलं तरी आमचं काहीच बिघडवू शकत नाही। एम आय क्लिअर टू यू? आता अर्जुनने एवढं इंग्रजीत त्याला विचारलेलं असतं, त्यामुळे महिपतला तर काही कळालेलं नसतं। महिपत हा एकटक अर्जुनकडे बघतच राहतो। आता खरं तर अर्जुनने मुद्दामूनच महिपतला इंग्रजीत सांगितलेलं असतं, कारण महिपतला इंग्रजी येत नाही हे अर्जुनला अगदी व्यवस्थित माहीत असतं। त्याबरोबर साक्षी महिपतला म्हणते, अण्णा आपण जाऊया, बाजूला जाऊन जरा बसूया, तुम्हाला जरा बरं वाटेल। आता खरं तर मुद्दामून ते दोघं इकडनं पळ काढत असतात। तर आता आतमध्ये प्रिया आल्याच्या नंतर ती जरा कोल्ड्रिंक वगैरे बघत असते, इतक्यात त्या ठिकाणी महिपत येतो। एक तिथून वेटर चाललेलं असतो, त्याच्या ट्रेमधलं दारूचं ग्लास उचलतो आणि तसंच्या तसं ग्लास प्रियाच्या तोंडाला लावतो आणि प्रियाला ती दारू पाजतो। आता प्रियाला इतक्या जोरात खोकला यायला लागतो, बरोबर आहे, अचानक एवढं जर ड्रिंक आपल्या पोटात गेलं, घशातून खाली सरकलं तर अर्थात त्रास हा होतोच, आणि सवय नसलेल्या लोकांना तर त्रास जास्त होणं साहजिक आहे। तर आता लगेचच इथे महिपत म्हणत असतो, काय काय माती खाल्ली होती काल रात्री? 113% म्हणे माझी मिमिक्री केली होती, आणि शेवटी काय घडलं? काहीच नाही। तो सुभेदार तर आलाच आहे इथं, काय केलं काय तू रात्री? त्याबरोबर आता प्रिया म्हणायला लागते, अहो मी प्रयत्न केले होते ना अण्णा सर, पण जर आता तो अर्जुन आणि सायली आले तर मी काय करणार त्याला? महिपत म्हणतो, जर त्यांनी इथे काही गोंधळ घातला ना तर लक्षात ठेव चुचुंद्रे, तुझी गाठ माझ्याशी आहे, नाही जर तुला चुचुंद्रीसारखे सोलून काढले ना तर बघच तू। तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुनने महिपतला तर भासवलेलं असतं की ते दोघं एक्सपोमध्ये आहेत, पण ते बरोबर सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे झाल्याच्या नंतर एक्सपोमधनं बाहेर पडतात आणि आता महिपतच्या बंगल्यावर आलेले असतात। आता महिपतच्या पुढच्या बाजूच्या गेटला वॉचमन असतो, पण मागच्या बाजूने कोणीच येत जात नाही, त्यामुळे मागे काही वॉचमन नसतो। सायली अर्जुन याच गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतात आणि ही सगळी माहिती त्यांना आता चैतन्यानेच पुरवलेली असते। सायली अर्जुन आता आतमध्ये आलेले असतात आणि आतमध्ये येऊन ते आता बंगल्यात बघत असतात आणि म्हणत असतात की चला आता आपण आतमध्ये तर आलो आहोत, पण जोपर्यंत आपल्याला आता साक्षीचं ते लॉकेट सापडत नाही तोवर आपण इकडनं बाहेर नाही पडायचं। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठरलं तर मग। दोघंही एकमेकाला हात मिळवतात आणि आज साक्षीचा आणि महिपतचा पर्दाफाश करायचाच असं ठरवतात। त्यानंतर शोधाशोध करायला सुरुवात करतात। तर दुसरीकडे आता इथे प्रिया ही दारू प्यायलेली असते आणि त्यामुळे आता तिला त्रास व्हायला लागलेला असतो। तर महिपत तिला म्हणत असतो, ए चिचुंद्रे, जास्त नाटकी करू नको, चल उडीत ना। त्याबरोबर आता मात्र प्रियाला त्रास होत असताना सुद्धा तिला तो त्रास व्यक्त करता येत नसतो। हळूहळू आता महिपत हा प्रियाला पी थोडी आणखी पी थोडी आणखी पी, पार्टी करू, सेलिब्रेट करू, अगं फुकटची आहे पी असं म्हणतो, आणि प्रियासुद्धा ओघाओघात दारू पिऊन घेते। मूर्ख मुलीच्या हे लक्षात येत नाही की इथे आपण आपल्या सासरच्या लोकांबरोबर आलो आहे। जर आपण जास्त कमी दारू प्यायलो आणि आपल्याला नशात चढली तर आपण काय करणार आहोत? त्यामुळे आता इथे प्रियाने दारू तर घेतलेली असते, छान प्यायलेली देखील असते,
नशा आता तिला होत गेलेली असते आणि जशी प्रियाला नशा होते तशी प्रिया ही आता वेड्यासारखी वागायला सुरुवात करते. अर्थात नशेत लोक बरळत असतात आणि आता प्रियासुद्धा बरळायला लागते की ए महिपत शिखरे लांबू माझ्यापासून, काय जवळ 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 येतोयस रे माझ्या. तुझी मुलगी नालायक आणि तू तिच्यापेक्षा नालायक. तिने त्या विलासचा खून केला आणि आळत्या साध्या सुद्या मधुभाऊंवर टाकला. अरे आणि मला खोटी खोटी तन्वी 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 म्हणून मला एकदम गुळासारखं वागायला लावतंय. मलाच स्वतःची लाज वाटते. आरशासमोर स्वतःचंच तोंड बघवत नाही. मी अशी नाहीच आहे. गुळमट वागून 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 माझी चव गेली आहेस पार. पूर्ण आजी असं, त्या कल्पीला सारखं आई असं आई तसं, त्या किल्लेदारसमोर बाबा बाबा. अरे कंटाळा आला आहे मला यार ह्या सगळ्या वातावरणाचा. मी अशी नाही आहे. मी प्रिया आहे. प्रिया प्रिया तिच्या स्टाईलमध्ये बोलते. आता हे सगळं ज्यावेळेस चालू असतं कल्पना आणि प्रतापला खूप लाज वाटते. कारण अर्थात एवढा मोठा बिझनेस एक्सपो असतो, एवढी मोठे लोक तिथे आलेले असतात, मोठमोठे बिझनेसमन असतात आणि त्यांच्यामध्ये प्रिया म्हणजेच प्रताप सुभेदार यांची धाकटी सून हे असं काहीतरी वागत असते. प्रियाला तर तिथे कोणी काळं कुत्रं ओळखत नसतं, पण प्रतापला मात्र तिथे भरपूर मोठमोठे इंडस्ट्रीयल्स ओळखत असतात आणि त्यामुळे प्रतापचं इम्प्रेशन तिथे डाऊन होत चाललेलं असतं. त्याबरोबर कल्पना ही लगेचच अश्विनला बोलावते आणि अश्विनला सांगते, अश्विन तन्वीला इकडनं पहिले घेऊन जा. त्याबरोबर अश्विन प्रियाच्या जवळ येतो आणि तन्वी घरी चल, तन्वी चल माझ्याबरोबर बाहेर असं म्हणत असतो. तर इथे प्रिया म्हणत असते, कोण तन्वी, कोण तन्वी. मी नाही येत तन्वी बिन्वी कोणी. मी प्रिया आहे, प्रिया मधुकर. समजलं नाही बोलायचं मला तन्वी तन्वी तन्वी. मी नाही आहे ती तन्वी. मला वैताग आलाय त्या तन्वी शब्दाचा. अरे किती ते साधं सोज्वळ वागायचं नाटक करायचं. किती किती शी. आयुष्यात काही तिखट मीठ असल्यासारखं वाटतच नाही. नुसती नाटकं नाटकं नाटकं. त्याबरोबर लगेचच अश्विन प्रियाच्या खणखणीत मुस्काटात तिथंच लगावून देतो आणि प्रियाला म्हणतो, माझ्याबरोबर घरी चल. आणि तिच्या हाताला धरतो आणि तिकडनं तिला खेचत खेचत घेऊन जातो. आता मूर्ख प्रिया थोबाडीत मारलेली असते अश्विनने, तरीसुद्धा ती तेच करत असते. आता तू माझ्यावर हात उचललासच कसा. हाऊ डेअर यू. तू कोण आहेस. माझ्यावर हात उचलण्याचा हक्क तुला दिलाच कोणी. त्यावर अश्विन म्हणतो, ते सगळं तू शुद्धीत आलीस ना की मग मी तुला सांगतो. आणि मग तो प्रियाला खेचत खेचत बाहेर घेऊन येतो, गाडीमध्ये भरतो आणि तिला सीट बेल्ट लावून थेट आता घरी घेऊन येतो. आता प्रिया गाडीतही तमाशे करतच असते. ए सोड मला सोड. तू नवरा म्हणून हक्क गाजवू शकत नाही माझ्यावर. मी तुला कधी माझा नवराच मानत नाही. अरे बिंडोक माणसा, तुला अक्कल आहे का अक्कल. तू काय बोलतोस तुझं तुला तरी कळतं का. मी थोडे तुझ्यासमोर अश्रू गाळले ना की लगेच तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस, लगेच तू माझं ऐकून घेतोस. आता अश्विनसमोर प्रियाचं खरं रूप येत चाललेलं असतं. त्यात अश्विन ड्राईव्ह करत असतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण डिस्टर्ब होतो त्यावेळेस जर आपण अशी काही गोष्ट करत असू ना तर नक्कीच अपघात होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि अश्विनच्या बाबतीत सुद्धा तेच घडत असतं. कारण आता त्याने प्रियावरती खरं मनापासून प्रेम केलं होतं, तिच्यावर पासून विश्वास ठेवला होता आणि इवन रियाने सोडल्यानंतर त्याला तन्वी ही त्याच्या आयुष्यात दुसरी आणि शेवटची मुलगी आलेली वाटली होती. पण आता जे रियाने केलं तेच प्रियानेसुद्धा केलं. प्रियानेसुद्धा अश्विनला फसवायसाठीच ती त्याच्या आयुष्यात आली होती आणि या गोष्टीचा आता अश्विनला खूप त्रास व्हायला लागतो. त्याला या गोष्टीमुळे कळत नसतं की आपण हे काय करून बसलो आणि आता त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायला लागतो. पण कसा बसा अश्विन गाडी ड्राईव्ह करत प्रियाला घरपर्यंत घेऊन येतो. त्यानंतर खेचत तो प्रियाला गाडीच्या बाहेर काढतो आणि घरात घेऊन जातो आणि सरळ ढकलून देतो हॉलमध्ये. त्याबरोबर आता संपूर्ण सुभेदार कुटुंबीसुद्धा अश्विनच्या मागोमाग गाडी घेऊन आलेले असतात. आता ते लोकसुद्धा एक 5 ते 10 मिनिटात मागून पोहोचतात. त्याबरोबर आता सायली ही लगेचच प्रियाला उठून उभं करते आणि खणाखण 2 बाजूने 2 मुस्काटात लगावून देते आणि प्रियाला विचारते, आता नशा उतरली आहे की अजून काही करायचं आहे. त्याबरोबर लगेचच सायली विमलला सांगते, विमलताई जरा पाण्याचा ग्लास भरून घेऊन या. आणि मग सायली प्रियाच्या तोंडावरती फटकन एक ग्लास पाणी मारते. त्याबरोबर आता सायली पाणी मारते खरं, पण प्रिया इतकी जास्त ओव्हर ड्रंक असते की प्रियाला कळतच नसतं काही. त्याबरोबर सायली म्हणते, थांब तुला आज मी शुद्धीत आणणारच. आणि मग ती विमलला म्हणते, विमलताई एक ग्लास लिंबू सरबत घेऊन या, साखर वगैरे काहीच टाकू नका. त्याबरोबर लगेचच विमल जाते, एक ग्लास पाण्यामध्ये फक्त लिंबू कापून टाकते आणि घेऊन येते. आणि आता तसंच तसं पाणी सायली प्रियाला प्यायला लावते. प्रियाला ते प्यायचं नसतं. सायली म्हणते, पी पाणी नाही तर बघ. त्याबरोबर आता प्रिया पाणी पिऊन घेते. तर आता हा सगळा प्रकार बघून पूर्ण आजीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच इकडे
मधुभाऊ म्हणायला लागतात की मला हे सगळं पूर्वीपासूनच माहीत होतं. प्रिया ही याच लायकीची मुलगी आहे. ती कधीच कोणाची होऊ शकली नव्हती आणि होऊही शकणार नाही. ती फक्त पैशाची आहे आणि पैशाचीच होती. पण साऊबाळा, हे सगळं काय आहे? आज हिने काय नवीन तमाशे केलेत? त्याबरोबर सायली म्हणत असते, थांबा ना मधुभाऊ, आता हिच्याच तोंडून ऐकाल सगळं. मधुभाऊ म्हणत असतात की हिच्या तोंडून ऐकायची तर मला अजिबात काही इच्छाच नाही आहे. हिच्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो, हिच्यामुळे मी फसलो, हिच्यामुळे माझ्या नावाला बट्ट्या लागला. जो मधुभाऊ आजपर्यंत लोकांची मदत करतो म्हणून लोक त्याच्याकडे आदराने पाहायचे, ह्या नालायक मुलीमुळे आज लोक माझ्याकडे एक खुनी म्हणून बघतात. त्याबरोबर सायली म्हणते, तेच तर, हिने स्वतःच्या तोंडानेच आता कबूल केले. आणि मग आता लगेचच सायली प्रियाला म्हणत असते, बोल पटापट खरं. त्याबरोबर आता प्रियाची तंद्री ही थोडी कमी झालेली असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आपण कदाचित काहीतरी चुकीचं बोललो आहे. आणि त्यानंतर आता प्रिया ही पुन्हा एकदा ड्रामे क्रिएट करायला सुरुवात करते. अश्विन, अरे माझं डोकं दुखतं आहे, मला एन्झायटी होती आहे अश्विन, मला चक्कर येते आहे, मला मळमळतं आहे अश्विन. त्याबरोबर आता अश्विनसमोरसुद्धा प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो. त्यामुळे अश्विनसुद्धा काही बोलत नसतो. तर सायली एक खानकन मुस्काटात ठेवून देते परत आणि म्हणते, आता बरं वाटतंय की अजून काही एन्झायटी किंवा काही आणखी होतं आहे? म्हणजे ते सुद्धा मी असंच पटकन तुझं लाईनवरती घेऊन येईन. त्याबरोबर प्रिया म्हणते, सायली तू. त्यावर सायली म्हणते, आवाज कमी या, माझ्या घरात माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. त्याबरोबर लगेचच आता सायली तिला म्हणायला लागते, तू ना सगळं काही एक्स्पोमध्ये खरं खरं बोलून टाकलेलं आहेस. त्यामुळे आता पटापट सगळं खरं बोल, नाहीतर तुला तुझी लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही मला. तसंही काय आहे ना, एक्स्पोमध्ये तू सगळ्यांच्या समोर खरं बोललेलीच आहेस. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आता सगळं खरं कळलेलंच आहे. पण काय होतं ना, त्यावेळेस तू नशेत होतीस, तू शुद्धीत नव्हतीस. त्यामुळे तुला हे माहीत नाही आहे की तू काय बरळली आहेस. त्यामुळे आता शिस्तीत सुटसुटीतपणे सगळं काही खरं आमच्यासमोर सांगून टाकायचं आहेस. कारण आता खोटं बोलणे हा तुझ्यासमोर पर्यायच नाही आहे. कारण संपूर्ण सुभेदार कुटुंबियांनी तुझं जे वागणं होतं ना ते बघितलेलं आहे. त्यामुळे आता पटापट खरं बोलायचं, समजलं? आतापर्यंत तू खूप खोटं बोलत आली आहेस, पण आता मी तुला खोटं बोलू देणार नाही. तुझ्या पापाचा घडा भरलाय. आज मित्रांनो, आपण पहिल्यांदा सायलीचा हा इतका मोठा रौद्र अवतार पाहत आहोत. आजपर्यंत जी सायली सगळ्यांना प्रेमाने मायेने समजून सांगायची, सगळ्यांच्या चुका पोटात घालायची, इवन सायली कधी प्रियाच्या सुद्धा चुका पोटात घालायची, प्रियाला सुद्धा कधी ती चुकांमध्ये सोडून द्यायची. पण ह्यावेळेस मात्र सायलीने चांगलाच अंबिकेचा अवतार धरलेला आहे आणि आता ती काही प्रियाला सोडण्याच्या रंगात आपल्याला दिसत नाही आहे. ती प्रियाला चांगलीच अद्दल घडवणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. प्रिया आता म्हणत असते, सायली तू गप. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अश्विन येतो आणि अश्विन प्रियाच्या एक खानखनीत थोबाडात लावून देतो आणि प्रियाला म्हणत असतो, तू गप्प बसा तन्वी, सॉरी प्रिया मधुकर, तू गप्प बस. कारण तू आमची सगळ्यांची फसवणूक केली आहेस, तू आमच्याशी खोटं बोलली आहेस, तन्वी म्हणून तू आमच्या घरात घुसली आहेस, मधुभाऊंवरती खुनाचा खोटा आरोप तू केला आहेस, बरोबर ना? त्याबरोबर मात्र आता प्रियाचे डोळे काचकन उघडेच राहतात. कारण तिच्या लक्षातच आलेलं नसतं की आपण जर दारू प्यायल्याच्या नंतर एवढं सगळं बडबडून बसलोय. प्रिया म्हणत असते, अरे अश्विन तू काही काय बरळतोयस? त्यावर अश्विन म्हणतो, नाही मी काही नाही बरळत आहे, मी आत्ता खरं बोलतोय. नाहीतर या अगोदरपर्यंत मी मूर्ख होतो ना, मी बावळट होतो. तू डोळ्यातून थोडे अश्रू काढलेस की तुझ्यावरती विश्वास ठेवायचो. तू तर माझ्यावर खरं कधी प्रेमच केलं नाहीस, बरोबर ना? हेच बोलत होतीस ना मगाशी तू गाडीत. त्याबरोबर मात्र आता प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की याचा अर्थ आपण गाडीत सुद्धा खूप बडबड केलेली आहे. त्यामुळे आता अश्विनला सुद्धा आपलं खरं रूप कळालेलं आहे. त्यामुळे अश्विन सुद्धा आता काही आपल्या गोळात येणार नाही. तरीसुद्धा प्रिया प्रयत्न करत असते. अश्विनला म्हणत असते, अश्विन अरे दारूच्या नशेत मी काही पण बडबडून गेले रे, मी खरंच तुझ्याबद्दल असा कधी विचार तरी करू शकेन का? त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊ म्हणतात, प्रिया दारूच्या नशेत माणूस काहीही नाही बरळत. दारूच्या नशेत माणूस जे असतं ना ते खरं बोलतो. कारण दारूच्या नशेत माणसाला खोटं बोलता येत नाही, कारण त्याच्या मेंदूवर ताबा राहत नाही, समजलं? त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, करेक्ट मधुभाऊ, इट्स माय पॉईंट. आता पटापट सगळ्यांच्या समोर सगळं खरं बोलून टाक प्रिया. त्याबरोबर आता इथे सायली म्हणत असते, बोलतेस ना खरं? त्याबरोबर मात्र आता प्रियाच्या समोर काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि प्रियाला आता सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकावं लागतं की हो मीच हे सगळं केलं होतं, मला खोटी तन्वी म्हणून बोलावलं होतं आणि मीच मधुभाऊंबद्दल खोटी साक्ष दिली, मी काहीच खून वगैरे होताना पाहिलं नाही आहे. त्याबरोबर सायली म्हणते, बोललीस पुन्हा खोटं बोललीस? त्याबरोबर प्रिया म्हणते, सॉरी, मीच पाहिलं होतं साक्षीला मधुभाऊंबरोबर भांडण करताना आणि तिथे विलाससुद्धा होता. साक्षीची
मधुभाऊनं गोळी मारण्यासाठीची प्रयत्न चालू होते. दरम्यान त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि साक्षीच्या हातून ती गोळी विलासला लागली. आता प्रियाने सगळ्यांच्या समोर सगळं खरं तर कबूल केलेलं आहे, पण अजूनही ती खरी तन्वी नाही आहे आणि सायली ती खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. पण सायली ही खरी तन्वी नाही आहे हे मात्र अजून कोणाच्या समोर आलेलं नाही आहे. आता सायली ही खरी तन्वी आहे हे कधी कळणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळत जातील आणि सायली ही तन्वी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर उघड झाल्यावर सगळ्यांची रिॲक्शन काय असेल हे सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे या मालिकेबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता प्रियाला एकदा का सायलीने आणि संपूर्ण सुभेदार तसेच किल्लेदार कुटुंबीयही तिला घराबाहेर काढेल, कारण आता ती तन्वी सुद्धा नाही आहे हे सुद्धा सगळ्यांच्या समोर उघड झाले. मग आता ज्यावेळेस प्रियाला सगळेजण घराच्या बाहेर काढतील त्यावेळेस आता प्रियाला महिपत तरी घरात घेईल का? कारण आता महिपतला सुद्धा प्रियाचा काही उपयोग राहणार नाही आहे, कारण प्रियाने साक्षी खुनी आहे ही गोष्ट सुद्धा सांगून टाकलेली आहे. उलट महिपतच प्रियाच्या जीवावरती उठेल असं तुम्हाला वाटतं का? हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता प्रियाला कुठे जावं लागेल, तुम्हाला काय वाटतं ते सगळं कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा आपला व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आत्तापुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.